मुलं जशी जशी मोठी होत जातात ना, तसे तसे त्यांचे नखरेसुद्धा खूप जास्त वाढत जातात आणि ते आपल्याला सहन करता करता नाकीनऊ येतं. सकाळी उठल्यापासून जे धनुषला टीव्ही बघायचा असतो ना, ते कंटिन्युअसली स्कूलला जाईपर्यंत टीव्ही बघायचा असतो. अंघोळीसाठी बाथरूममध्ये येईल ना, तेवढाच टीव्ही बंद, नाहीतर मग परत सुरू होतो. त्याचं सगळं आवरलं, त्याला स्कूलमध्ये सोडून आले. त्याला टायमिंगला स्कूलमध्ये सोडावं लागतं आणि आल्यानंतर मग लगेच कामं करायला घेतली. बाकीचं कोणतं काम करण्यापेक्षा ना, मला कपडे धुणं जास्त महत्त्वाचं वाटलं. कारण इतके दिवस झालं ना, म्हणजे 5-6 दिवस झालं कंटिन्युअसली पाऊस पडतोय, त्याच्यामुळे कपडे काही सुकत नव्हते. अगदी 2-2 दिवस म्हटलं तरी कपडे बाहेरच राहायचे आणि आज म्हटलं चला थोडंसं ऊन पडलं होतं, जास्त नाही, पण थोडंसं होतं. वारंसुद्धा छान सुटलेलं होतं. म्हटलं तेवढ्यातच कपडे छान सुकून जातील. मशीनमध्ये सुकवायच्या भानगडीत पडलेच नाही, कारण आधी जे कपडे मी मशीनमध्ये सुकवले होते ना, ते सुद्धा अजूनपर्यंत वाळले नव्हते. परत मला ते वॉश करावे लागले. छान कम्फर्टच्या पाण्यामध्ये पिळून घेतले आणि कपडे सुकण्यासाठी टाकले. आणि आजचं वातावरण खूप छान झालेलं होतं, कारण पाऊस नव्हता. पाऊस असला ना, की आणायला आणि धनुषला सोडायला जायला मला खूप जास्त वैताग येतो. घरी आले आणि माझ्यापेक्षा ना जास्त एक्साइटमेंट धनुषला असतो, की कधी दार उघडते मम्मा आणि मी कधी जाऊन टीव्हीचं बटन ऑन करतोय. त्याची नेहमीचीच ही नाटकं सुरू झालेत. येताना ना माझ्यासाठी मी वडापाव आणला होता, कारण मला बेसन पोळी आणि चपाती खायची अजिबात इच्छा नव्हती. पण वडापाव खायची जास्त इच्छा झाली होती, म्हणून मग गरमागरम वडापाव आणले येताना. ही ना तुपासाठी बॉटल मी मिशोवरून मागवली होती. प्लास्टिक खूपच त्याचं हे होतं, लो क्वालिटीचं. मी ना तूप भरलं आणि त्या दिवशी नेमकी लाईट नव्हती आणि मी गॅसवरती असं धरलं होतं ते आणि पूर्ण पागळून बसलं. आणि मी ना ह्यांच्यापासून ती बरणी लपवून ठेवते. माझं टाकून द्यायचं सुद्धा मन होत नाही, पण जर ह्यांनी बघितली ना तर 100% ते मला ओरडणार म्हणजे ओरडणारच. आज रात्रीच्या जेवणासाठी मस्त अंड्याची पोळी, बाजरीची भाकरी, कांदा असं मस्त जेवण होतं. अगदी साधी सिंपल. आणि असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.